टेंभी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले त्या ठिकाणी देवीचं आगमन झालेलं नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। या ठिकाणी दृश्य पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ठाण्यामधील टेंभी नाकाच्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। टेंभी नाकाच्या देवीचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। राज्यभरात आज सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय। त्यातच टेंभी नाकाची दृश्य टेंभी नाका देवीच्या आगमन मिरवणुकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तांची देखील गर्दी पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पोहोचले। देवी समोर जटालो मंदिराची दृश्य पाहतो। टेंभी नाक्यावर देवीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे। देवीच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। या आगमन मिरवणुकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो। देवीच्या आगमन मिरवणुकीला अखेर आता सुरुवात झालेली आहे। देवीसमोर जटालो मंदिराची प्रतिकृती देखील साकारण्यात आलेली आहे। नवरात्रोत्सवाचा उत्साह सध्या राज्यभरात पाहायला मिळतोय। त्या उत्साहात थाटामाटात देवीचं आगमन झालं आहे। त्यातच टेंभी नाक्याच्या देवीचं आगमन झालं आहे। टेंभी नाक्याच्या या मिरवणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणचे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतो। हलव नको रे मित्रा देवीच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। ठाण्यातली ही दृश्य आहेत। ठाण्यामधील टेंभी नाका देवीचं आगमन झालेलं आहे आणि त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। नवरात्रोत्सवाचा उत्साह आज सुरू आहे। त्या थाटामाटात आणि उत्साहात आज देवीचं आगमन झालं आहे। त्यातच टेंभी नाक्याच्याही देवीचं आगमन होतं आहे। टेंभी नाक्याच्या देवीची मिरवणूक निघालेली आहे। मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। याच मिरवणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळते। कार्यकर्ते चाहते मोठ्या प्रमाणात बसले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले। देवीच्या आगमन मिरवणुकीला अखेर आता सुरुवात झाली आहे। या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळते। देवीच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले आहेत। तिकडे स्त्री जागर शक्तीचा सध्या उत्साह पाहायला मिळतोय। ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। ठाण्यातील टेंभी नाका देवीचा
आज आगमन होत आहे, देवीचं आगमन होतं आणि त्या टेंभी नाक्या देवीच्या मिरवणुकीला सुरुवात झालेल्या मिरवणुकीचे दृश्य आपण पाहतो। त्या ठिकाणी लोकशाही मराठीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे टेंभी नाक्यावर दाखल झाले। त्या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के हे देखील उपस्थित आहेत, इतरही कार्यकर्ते पदाधिकारी पाहायला मिळत आहेत। त्यातच भक्तांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। टेंभी नाक्याच्या समोरची ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। मिरवणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले। देवीच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झालेल्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत खासदार ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के हे देखील असल्याचं पाहायला मिळतं। मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी पाहायला मिळते। या मिरवणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले। देवीच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। ठाण्यातील दृश्यात ठाण्यातील टेंभी नाका देवीच्या मिरवणुकीला सुरुवात झालेल्या टेंभी नाक्याच्या देवीचं देखील आज आगमन होणार आहे। मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात आज देवीचं आगमन होत आहे। राज्यभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। टेंभी नाक्याच्या या देवीच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पोहोचलेत, मिरवणुकीमध्ये ते सहभागी झाले आहेत। त्या ठिकाणी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे तसेच ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। दोन्ही खासदार त्या ठिकाणी उपस्थित आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।